प्रश्न असा आपल्या समोर लक्षात घ्या की मालमत्तांना कायदेशीर संरक्षण देणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरणार आहे। मालमत्तांना कायदेशीर म्हणजे प्रॉपर्टीला इस्टेटला कायदेशीर संरक्षण देणारं देशातलं भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरणार आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपलं महाराष्ट्र राज्य। आपलं महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे जे मालमत्तांना म्हणजे प्रॉपर्टीला कायदेशीर संरक्षण देणार आहे। मग त्याविषयी आपण पूर्ण माहिती पाहूया। तर लक्षात घ्या की व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड नियमावली मंजुरी देऊन मालमत्तांना कायदेशीर संरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे। म्हणजे प्रॉपर्टी मालमत्तांना कायदेशीर संरक्षण देणारं भारतातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे ज्यानं व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड ही आता नियमावली मंजूर केलेली आहे। मग लक्षात घ्या घोषणा कोणी केली। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केलेली आहे। अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे? जुलै 2026 पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। महत्त्वाची माहिती फायदा या निर्णयामुळे फ्लॅट धारकांचं नाव आता थेट जमिनीच्या उतार्यावर आता नोंदवले जाणार आहे ज्यामुळे फसवणुकीचा लगाम बसेल। अधिकार आतापर्यंत फ्लॅट धारकांना अधिकार केवळ भिंतीच्या आत असायचा मात्र आता त्यांना इमारतीखालील जमिनीमध्ये सुद्धा कायदेशीर हिस्सा मिळणार आहे। फ्लॅट धारकांना फक्त आपल्या फ्लॅटमध्ये हिस्सा असायचा जमिनीवर त्यांचा हिस्सा नसायचा पण आता त्यांना या कायद्यामुळे त्यांना जमिनीवर सुद्धा हिस्सा मिळणार आहे। अशा प्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य बनलेलं आहे। माहिती कशी वाटली नक्की सांगा। अशा जबरदस्त माहितीसाठी नवीन असताल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत